विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं अत्यंत महत्त्वाचं आणि प्रमुख पीक म्हणजे ज्वारीचं पीक। या पिकाचं संवर्धन कसं करायचं आणि त्याची पेरणी कशी करायची या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही ज्वारीला मोठी मागणी आहे। या मागणीमुळेच महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची लागवड करतात। या पिकाची धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशी दुहेरी हेतूने लागवड केली जाते। ज्वारी पिकाला साधारणतः 27 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं। ज्या प्रदेशात 50 ते 100 सेंटीमीटर पर्जन्यमान असतं तिथे ज्वारीचं पीक चांगलं येतं। 30 ते 45 सेंटीमीटर पर्जन्यमानाच्या विभागात दुर्जल शेती पद्धतीनुसार तर यापेक्षा कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात ओलिताखाली ज्वारीचं पीक घेतलं जातं। बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या अगर दुमट जमिनीत हे पीक चांगलं येतं। काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी जमिनीत आणि 5.5 pH असलेल्या आम्लीय जमिनीतही हे पीक वाढू शकतं। ज्वारीच्या पिकाची कडधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट करणं जास्त फायद्याचं ठरतं। कडधान्याच्या मुळांवरील गाठींमुळे त्या पिकाखालच्या जमिनीत नायट्रोजनचं प्रमाण वाढतं। नंतर त्याच शेतात ज्वारीचं पीक चांगलं घेता येतं। ज्वारीचं पीक मिश्र पीक म्हणून किंवा स्वतंत्रपणे घेतात। महाराष्ट्रात काही भागात चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी किंवा कोळीथाबरोबर हे पीक घेतात। काही भागात या पिकासोबत गवार आणि अंबाडीचंही पीक घेतात। या पिकासाठी जमीन 3-4 वर्षातून एकदा नांगरतात। मे महिन्यात 2 ते 3 वेळा 10 ते 12 सेंटीमीटर पर्यंत जमीन कुळवानं मोकळी करतात। जिरायतीनुसार पेरणीचेही प्रकार आहेत। स्थानिक पद्धतीनुसार जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर, जमीन चांगली भिजून वाफसा झाल्यावर पाभरीने बी पेरतात। दुर्जल शेती पद्धतीत पावसाचं पाणी शक्य तितकं मुरवतात। नंतर जमिनीची मशागत करून पाभरीच्या 2 फणात 45 सेंटीमीटर अंतर ठेवून बी पेरली जाते। टोकन पद्धतीमध्ये जमिनीत पुरेशी ओल होऊन वाफसा आला की 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर सरळ 5 ते 6 सेंटीमीटर ओळी तयार करतात। त्यात प्रत्येकी 6 ते 8 ज्वारीच्या दाण्यांची पेरणी होते। त्यानंतर ओल्या मातीनं ते झाकून टाकतात। पिकात पुढे कवकीय रोग उद्भवू नयेत म्हणून उपाययोजना करणंही गरजेचं आहे। त्यासाठी पेरणीपूर्वी बियांना पारायुक्त कवकनाशक किंवा गंधक चोळून घेतात। धान्याच्या पिकासाठी हेक्टरी 9 ते 10 किलोग्रॅम आणि वैरणीच्या पिकासाठी 50 ते 60 किलोग्रॅम बी पेरतात। पेरणीनंतर निंदणी करून ओळीतील तण काढून घेतात। पुढे 15 दिवसांनी पिकाला कोळपणी देतात। कोळपणीमुळे जमीन भेगाळत नाही। पिकांच्या मुळांना हवेचा, वनस्पती पोषक द्रव्यांचा आणि पाण्याचा पुरेसा पुरवठा होतो। एकूण 3 ते 4 कोळवण्या आणि 2 ते 3 खुरपण्या देतात। कोरडवाहू पिकाला हेक्टरी 6 टन आणि बागायती पिकाला 12 ते 18 टन शेणखत अगर कंपोस्ट खत लागतं। ही खतं पूर्व मशागतीच्या वेळी देतात। हेक्टरी 80 किलो नायट्रोजन आणि 190 किलो सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात। निरनिराळ्या राज्यांतील बागायत आणि कोरडवाहू स्थानिक आणि संकरित बियाणांच्या जातींसाठी रासायनिक खतांच्या वेगवेगळ्या मात्रा प्रयोगांती ठरवण्यात आल्यात। पाण्याची शाश्वती असणाऱ्या भागातच रासायनिक खत द्यावं, अन्यथा अशा प्रकारची खतं देऊ नयेत। आता ज्वारी पिकाचं आपल्या रोजच्या जीवनात काय महत्व आहे ते पाहूया। नेहमीच्या आहाराचा एक प्रमुख भाग म्हणून ज्वारीचा भारतात विशेषतः कमी पर्जन्यमानाच्या भागात उपयोग करतात। शिवाय कणसं काढून घेतल्यानंतर राहिलेला वाळलेला ताट्यांचा जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग होतो। कागद आणि पुठ्ठा तयार करण्याच्या उद्योगातही ज्वारीच्या स्टार्चचा वापर होतो। वॅक्सी सोरघम नावाच्या ज्वारीच्या प्रकारापासून पाकिटं आणि तिकीटं चिकटवण्यासाठीचा चिकट पदार्थ तयार करतात। मिलो आणि काफीर या ज्वारीच्या जातींपासून साबुदाण्यासारखा पदार्थ आणि ज्वारीचे पोहे तयार करतात। ज्वारीच्या काही जातींच्या तुसात लाल रंगद्रव्य असतं, त्याचा चामड्याला रंग देण्यासाठी उपयोग करतात। ज्वारीच्या ताटांपासून लिहिण्याचा, वृत्तपत्राचा आणि वेष्टनाचा कागद तयार करतात। प्रत्येक घरात ज्वारीचं महत्व अनन्यसाधारण आहे। तिच्या लागवडीसाठी अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना फायद्याचं ठरू शकतं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।